योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे आपलं योजना दरबारमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्या बाजार समित्यांमध्ये दोनच पिकांची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. ती म्हणजेच एक तूर आणि दुसरी म्हणजेच सोयाबीन. गेल्या काही दिवसांपासून तुरीचे भाव हे 9,000वरून थेट 8,000च्या खाली आहेत. तर सोयाबीनच्या भावातही सतत चढ उतार पाहायला आपल्याला मिळत आहे. यामुळे साहजिक आहे की आपल्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की नेमकं हे चाललंय काय? तर आपण माल विकायचा की थांबायचा? आज आपण याच बाजारभावाबाबतीत आणि याच्याच परिस्थितीचं अचूक विश्लेषण आता आपण करणार आहोत. तर चला तर मग आज समजून घेऊयात तूर आणि सोयाबीनच्या भावातील पुढची दिशा काय असेल. तर सुरुवात करूयात तुरीपासून. मित्रांनो, तुरीचे भाव जेव्हा 7,000वरून अचानक 9,000वर गेले तेव्हा ती अचानक तब्बल 30% उसळली होती. अर्थशास्त्राच्या आणि बाजाराच्या नियमानुसार जेव्हा एवढी वाढ होते तेव्हा बाजारामध्ये थोडं करेक्शन येतच. त्यामुळे तुरीचे भाव 8,000 ते 8,250 रुपयापर्यंत येणं हे स्वाभाविकच आहे. पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही आहे. देशातील तुरीचं खूप साधारण 40 लाख टन आहे. म्हणजे जे उत्पन्न आहे ते 40 लाख टन आहे आणि आपलं उत्पादन हे 34 ते 35 लाख टनांच्याच आसपास असल्याने अंदाजे याची मागणी जास्त आणि माल कमी अशीच परिस्थिती सध्या सुरू आहे. तज्ज्ञांचा अंदाज सांगतो की सध्या बाजारात नवीन तूर येणार नाहीये. जसे जसे होळी आणि इतर काही सण जवळ येतील तशी तशी बाजारातील मागणी देखील वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मार्च महिन्यात तुरीचे भाव देखील 9,000 ते 9,200 रुपयापर्यंत जाण्याची थेट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गरजेनुसार टप्प्याटप्प्याने माल विकला तर कधीही हे फायद्याचं असतं. तर आता चला, याचबरोबर आता आपण काय करूयात, वळूयात आता सोयाबीनकडे. मध्यंतरी सोयाबीनचे भाव 5,800 रुपयापर्यंत गेले होते, पण आता नंतर पुन्हा 5,200 रुपयापर्यंत खाली आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना घाबरून आपला माल विकायला सुरुवात केली. पण इतकंच थोडं थांबण्याची गरज आहे. सोयाबीनचे भाव हे सुधारू शकतात, कारण की नवीन तूर आता थेट बाजारात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्येच बाजारात येईल. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे देखील भाव हे डॉलरची स्थिती सध्या सपोर्ट करत आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय आहे की पशुखाद्यात 15 ते 20% वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीनला चांगली मागणी देखील आहे. म्हणून तज्ज्ञांकडे जे मत आहे, शेतकऱ्यांनी घाबरून सोयाबीन विकू नये. जर तुम्ही मार्च किंवा एप्रिलपर्यंत थोडी वाट पाहिली तर सोयाबीनला सुद्धा पुन्हा 5,500 ते 5,800 रुपयापर्यंतचा टप्पा गाठताना तुम्ही नेमकं नक्कीच पाहू शकतात. थोडक्यात सांगायचं तर तूर असो वा सोयाबीन, सध्या घाबरून जाऊन कमी भावात माल विकण्याची घाई करू नका. बाजाराचा कल ओळखा आणि थोडा संयम ठेवा. टप्प्याटप्प्याने माल हा विक्री करा, एकदाच माल विक्री करू नका. तर मित्रांनो, ही होती तुम्हाला माहिती. तर आता कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माहिती कशी वाटली आणि शेतीमालाच्या अशाच अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.